जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर बी एन पाटील सर, त्यांच्यासोबत भारतीय क्रिकेट संघाचे माजी यष्टीरक्षक समीर दिघे सर, सलीम दिघे सर, त्यांच्यासोबत उपस्थित चिपळूण तालुक्याचे प्रांत अधिकारी श्री प्रवीण पवार साहेब, तहसीलदार श्री जयराज सूर्यवंशी साहेब। खाली घ्या। मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी। मी पूजाताई निकमेंना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं। चिपळूण तालुक्याच्या माजी सभापती, विद्यमान पंचायत समिती सदस्य पूजाताई निकम, युगंधरताई राजेश शेळके, अंजलीताई सोडके, प्रदीप निकम, अंजलीताई सोडके, प्रदीप निकम, आपण सर्वांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी। दीप प्रज्वलन करताना प्रवीण पवार साहेब, डॉक्टर श्रीधर ठाकूर देसाई, आजच्या कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख अतिथी भारताचे क्रिकेट संघाचे माजी यष्टीरक्षक समीर दिघे सर यांचा देखील या ठिकाणी आगमन होत आहे। लायन्स क्लब चिपळूणचे अध्यक्ष तुषार भोगले सर, मी आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं। सुहासिनी निकम, आपणास देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं। उपस्थित सर्व संचालक मंडळाचे सर्व पदाधिकारी, सह्याद्री परिवारातील सर्वच पत्रकार बंधू, ग्रामस्थ आणि उपस्थित सर्वांचं मी सुरुवातीला शब्दसुमनाने स्वागत करतो। नमस्कार। 16 जानेवारी 2022 शिक्षक महर्षी गोविंदरावजी निकम यांच्या जयंती महोत्सवानिमित्त आपल्या सर्वांचे सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। मंडळी, कोविड-19च्या सावटाखाली आणि न्यू नॉर्मलशी जुळवून घेता 2021 वर्ष केव्हा विसरले कळलेच नाही। वर्ष विसरले चोर पावली, तारीख निव्वळ उरली। न्यू नॉर्मल्सचे नवीन तुम्हारे पुन्हा झटकतील सारी वर्ग, चुकले त्याला अनुभव म्हणून, हुकले त्याला कसून टाळू, टाव तोच पण पुन्हा नव्याने मांडू, जोवर शिल्लक कुठे वाढू। या शब्दाप्रमाणे 2022 हे वर्ष आपल्या सर्वांसाठीच आनंददायी असणार आहे, पण तो अधिक प्रेरणादायी करण्यासाठी शिक्षक महर्षी गोविंदरावजी निकम जयंती महोत्सवाचे 2022 या वर्षीचे हे आयोजन आणि या प्रेरणोत्सवाचे प्रमुख आकर्षक आणि मुख्य प्रेरणास्त्रोत म्हणजे आपले प्रमुख अतिथी। आज आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभले आहेत डॉक्टर बी एन पाटील, जिल्हाधिकारी रत्नागिरी यांची थोडक्यात ओळख, स्वागत आणि सत्कार। डॉक्टर बी एन पाटील यांचा एन्व्हायरमेंटल सेक्टरमधील प्रदीर्घ अनुभव आहे। त्यांनी महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डचे मेंबर सेक्रेटरी म्हणून काम पाहिले आहे। त्याचबरोबर एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे डायरेक्टर या पदावरती त्यांनी काम केलं आहे। त्यानंतर त्यांनी जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला आणि या काळातील त्यांच्या सेवेची गणना ही उत्कृष्ट सेवामध्ये होते। डॉक्टर बी एन पाटील हे जळगाव जिल्ह्याचे सीईओ असताना स्वच्छता अभियान अंतर्गत जलश्री मंत्रालयाचा पुरस्कार, जिल्हा परिषदेत पेपरलेस काम केल्यामुळे त्यांना मिळालेला कोच पुरस्कार, अमळनेर तालुक्यातील अनोरे येथे केलेल्या कामामुळे जलसंधारण पुरस्कार
माझी वसुंधरा अभियानांतर्गत केलेल्या कामासाठी महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी इत्यादी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले आहे. डॉक्टर पाटील यांनी 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जळगाव जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत, जिल्हा परिषद ते ग्रामपंचायत हे ऑनलाईन संगणकीकरणाचे काम केले. तसेच जिल्हा परिषदेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची ऑनलाईन हजेरी प्रणाली लागू केली. ज्या गावांना पाणी पुरवठ्याची सोय नव्हती अशा गावांना पाणी पुरवठा सुरळीतपणे सुरू करण्यात त्यांना यश आले. अशा विविध प्रकारे त्यांनी 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जळगाव जिल्हा परिषदेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अँड नाउ वी ऑल आर honored to have such an esteemed personality as a collector of our district रत्नागिरी. मी शेखर सरांना विनंती करते की आपण डॉक्टर BN पाटील सर यांचं स्वागत आणि सत्कार करावा. शिक्षण संस्थेतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद सर. याचबरोबर आज आपल्याकडे प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे ती भारतीय संघाचे माजी यष्टिरक्षक श्री समीरजी दिघे यांची. समीरजी दिघे यांची अगदी थोडक्यात ओळख. त्यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये फलंदाजी आणि यष्टिरक्षण या दोन्हीतही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 1990-91 मध्ये रणजी ट्रॉफी सामन्यातून त्यांनी पदार्पण केले. 1999 ते 2000 साली समीरजी दिघे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने रणजी ट्रॉफी पटकावली. त्याच वर्षी त्यांची राष्ट्रीय संघामध्ये देखील निवड झाली. वन डे क्रिकेटमध्ये यष्टिरक्षक फलंदाजांनी घेतलेल्या सर्वोत्कृष्ट धावांचा विक्रम समीरजी दिघे यांच्या नावावरती आहे. त्यांनी त्रिपुरा, हाँगकाँग, भारत अ आणि भारत ब्लू संघाचे प्रशिक्षण केले आहे. IPL 2008च्या मुंबई इंडियन्स संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले आणि MCAच्या सुधारित समितीचेही ते निवडकर्ता होते. मी सरांना विनंती करते की आपल्या हस्ते श्री समीरजी दिघे यांचे स्वागत आणि सत्कार करा. अभिजित नाट्य पाटील यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. श्री प्रवीण पवार साहेब यांचं स्वागत सह्याद्री शिक्षण संस्थेचे सचिव सन्मान्य महेश माडिक सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. श्री प्रवीण पवार साहेब यानंतर चिपळूण तालुक्याचे तहसीलदार सन्मान्य श्री जयराज सूर्यवंशी साहेब यांचं देखील स्वागत माडिक सर यांनी करावं अशी मी आपणास विनंती करतो. सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बोर्ड सर यांचं देखील स्वागत माडिक सर यांनी करावं अशी मी आपणास विनंती करतो. लायन्स क्लब चिपळूणचे अध्यक्ष तुषार गोखले सर यांचं देखील स्वागत माडिक सर यांनी करावं अशी मी आपणास विनंती करतो. यानंतर
स्पिरिगो हॉस्पिटलचे डायरेक्टर, जवळपास 280 हॉस्पिटल्सची सिरीज असलेले डॉक्टर श्रीधर ठाकूर देसाई यांचं देखील स्वागत महेश माडिक सर यांनी करावं अशी मी आपणास विनंती करतो. प्रकाश राजशिर्के सर यांचं देखील स्वागत केलं जात आहे. डिस्टर्ब होत असेल तर मागे बसत पाठीमागे डिस्टर्ब होत असेल ना पाठीमागे डिस्टर्ब होत असेल तर मागे बसत यानंतर सह्याद्री शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थिनी उत्तरा जाधव मॅडम यांचं देखील स्वागत केलं जात आहे. सह्याद्री शिक्षण संस्थेचे संचालक मारुतीराव नागसर यांचं देखील स्वागत केलं जात आहे. संचालक शांताराम खानविलकर सर यांचं देखील स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष जयंत कातर्डे साहेब, आजच्या सह्याद्री पुरस्काराचे पुरस्कार प्राप्त संस्थेचे अध्यक्ष वंजो सर यांचं देखील स्वागत. त्यांच्यासोबत उपस्थित राजेश शिर्के मॅडम यांचं देखील स्वागत. माजी सभापती आणि विद्यमान पंचायत समिती सदस्य पूजाताई निकम यांचं देखील स्वागत. तसेच आज खास या ठिकाणी उपस्थित असलेले डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ ॲग्रो बिझनेस मॅनेजमेंटचे डेप्युटी डायरेक्टर अभिजित ठाणके पाटील सर. अभिजित ठाणके पाटील सर, मी आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. धन्यवाद. आजच्या या जयंती महोत्सवासाठी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्मान्य डॉक्टर बी.एन. पाटील साहेब यांच्यासोबत आज दुसरे प्रमुख अतिथी जे उपस्थित राहणार होते ते संजय घोडावत युनिव्हर्सिटी कोल्हापूरचे कुलगुरू डॉक्टर अरुण पाटील सर यांनी एक छोटासा शुभ संदेश आपल्यासाठी पाठवलेला आहे. मी थोडक्यात शुभ संदेश वाचून दाखवतो. सप्रेम नमस्कार. सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक माजी खासदार शिक्षण महर्षी स्वर्गीय गोविंदरावजी निकम साहेब यांची आज 87वी जयंती आहे. सर्वप्रथम मी त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो. मला आपणास कळवण्यास अत्यंत खेद होत आहे की आज माझ्या तब्येतीच्या कारणाने या कार्यक्रमास उपस्थित राहू शकणार नाही. याबद्दल सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो. स्वर्गीय गोविंदरावजी निकम हे संपूर्ण आयुष्यभर समाजाच्या उद्धारासाठी झटत राहिले. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील योगदान हे अतुलनीय आहे. त्यांनी शिक्षण व सहकार क्षेत्रात क्रांती घडवून आणत शिक्षण व सहकार संस्थांच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार पुरवला. समाजातील उपेक्षितांच्या प्रश्नाला नेहमीच त्यांनी वाचा फोडली. पुरस्कार प्रदान करता ही अत्यंत कृतज्ञशील बाब आहे. मी सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्ती व संस्थांचे अभिनंदन करतो व त्यांना शुभेच्छा देतो. आपला स्नेह आहेच, तो वृद्धिगत राहावा हीच अपेक्षा. आपला डॉक्टर अरुण पाटील, कुलगुरू संजय घोडावत विद्यापीठ कोल्हापूर. तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर पत्रकार बंधू, रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सुर्वे, मंडणगडचे तालुकाध्यक्ष मुझफ्फर मुकादम, उपस्थित सर्व पत्रकार बंधू, सह्याद्री परिवारातील सर्व सदस्य, ग्रामस्थ आणि स्वर्गीय निकम साहेबांवरती प्रेम करणारे उपस्थित सर्वांचे मी शब्दसुमनाने पुन्हा एकदा स्वागत करतो.
आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आणि चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय शेखरजी निकम सर यांनी करावं अशी मी आपणास विनंती करतो. सर्वात सुरुवातीला स्वर्गीय निकम साहेबांच्या चरणी नतमस्तक होतो. आईच्याही चरणी नतमस्तक होतो. 16 जानेवारी म्हणजे आपल्यासाठी एक पर्वणी असते. स्वर्गीय निकम साहेबांच्या जयंतीनिमित्त गेले काही वर्ष सातत्याने अत्यंत चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रातील आपली जी कॉलेजेस आहेत त्यांच्या प्रदर्शनापासून ते वेगवेगळे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत असतात. परंतु गेले 2 वर्ष करोनासारख्या महामारीमुळे या कार्यक्रमावर मर्यादा आली. तरी देखील कार्यक्रम करण्याचं औचित्य साधून आज देखील याही वर्षी आपण हा कार्यक्रम जयंतीनिमित्त साजरा करत आहोत. आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय डॉक्टर BN पाटील सर, त्याचबरोबर माझा मित्र आणि सातत्याने या सगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये पण आमच्या सोबत असणारा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा क्रिकेटपटू समीरजी दिघे, चिपळूणचे प्रांत तहसीलदार, त्याचबरोबर लायन्स क्लबचे अध्यक्ष, सावडा लायन्स क्लबचे पण अध्यक्ष, सर्व लायन्स मेंबर, इथे ज्यांना आपण रत्नदुर्ग माउंटेनियर्सना पुरस्कार देणार आहोत त्यांचे सर्व पदाधिकारी, त्यांचे सर्व कार्यकर्ते, मोठ्या संख्येने खरं म्हटलं तर हा कार्यक्रम होतो. परंतु शासकीय नियमांचा आणि करोनाच्या पार्श्वभूमीवर हा छोट्या प्रमाणात जरी आपण कार्यक्रम करत असतो तरी पुढे बसलेले प्रत्येक आदरणीय मान्यवर, माझ्या सगळ्या भगिनी, बंधूंनो, पत्रकार मित्र, सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब घोड साहेब, सर्व संचालक मंडळ, निकम कुटुंबीय, काकी असतील, प्रदीप नाना, ताई, माई आणि इतर सर्वच कुटुंबातले सदस्य आणि सर्व संचालक मंडळ, सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे 1957-58च्या काळात स्वर्गीय निकम साहेबांनी अत्यंत कष्टातून या सुरुवात केली आणि सुरुवात केली त्यावेळी अनेक जुने जाणते लोक त्यांच्या सोबत होते. एक जणांची साखळ घालत एकेकाला बरोबर घेत अत्यंत कठीण काळात एक वेळ जेवणाची चिंता असताना त्या काळातल्या सगळ्या लोकांच्या मदतीने निकम साहेबांनी पहिलं सावडण्यासारख्या ठिकाणी हायस्कूल चालवलं. मग मुंबईमध्ये जायचं, तिथं काशीनाथ, स्वर्गीय काशीनाथ असतील, एक राजेश शिर्के साहेब असतील, घेतले साहेब असतील, अनेक जण यांची मदत घेऊन 1-1 रुपया गोळा करा, कुठं नाटकाचे प्रयोग लाव, कुठं आणि काय कर, या सगळ्या पार्श्वभूमीवर 1-1 रुपया गोळा करत त्या रुपयाचं मूल्य साधारणपणे 10 पटीत वाढवण्याचं काम त्या काळापासून निकम साहेब करत आले. आणि मग टप्प्याटप्प्याने ही संस्था वाढण्याचं काम देखील त्यांच्या अथक प्रयत्नातून चाललं. सुरुवातीला एक असलेलं हायस्कूल आज जवळजवळ 40 हायस्कूल पण आपण गेलो. बाकी 20-22 वेगवेगळ्या प्रकारचे कॉलेजेस देखील मधल्या काळात त्यांच्या माध्यमातून झाले. त्यामध्ये प्रामुख्याने कुठची संस्था घेतली किंवा एखादा विषय घेतला की कोणी झालं ते पहिलं आपल्या नावाने चालू करत असतो. पण स्वर्गीय निकम साहेबांच्या हयातीत त्यांनी ह्यातल्या कुठच्याही शाखेला स्वतःचं नाव न देता ज्यांनी मदत केली असेल त्यांच्या नावाला देत ही संस्था पुढे. साहेबांच्या पश्चात आम्ही सगळ्यांनी, सर्व सदस्य असतील, सर्व संचालक मंडळ असेल, यांनी पहिलं हायस्कूल जे केलं त्याला साहेबांचं नाव दिलं आणि शेवटचं कॉलेज हे फार्मसी कॉलेज जिथं आपण बसलो त्या कॉलेजला सगळ्यांनी मिळून आपण त्यांचं नाव. निकम साहेबांनी किती कष्ट केले, आपण काय काय केलं, इथं बसलेले जुने लोक आहेत त्यांना सगळ्या गोष्टी माहिती. कदाचित मी आता सांगायला गेलो तर तुमच्यापैकी सगळ्यांना ती अतिशयोक्ती देखील वाटेल. पण त्या खडतर काळात एक संघर्षमय जीवन जगत संस्था उभी करण्याचं काम साहेबांनी केलं. संस्थेसमोर कोणी नात्यातला असो, जवळचा असो किंवा कोणी जरी आला तर त्याच्याशी प्रखर विरोध, प्रखर संघर्ष करत संस्था उभी कशी राहील एवढा एकच उद्देश केला. निकम साहेबांच्या बरोबरीने आईची साथ त्यांना त्या काळापासून निश्चितपणे होती.
आज अनेक जण निकम साहेबांनी घडवल्यामध्ये बबन भाई असतील, आमचे माझे इतर आमचे सगळे लोक असतील, ही सगळी मंडळी मधल्या काळात अचानकपणे निघून गेली. संस्थेचे सेक्रेटरी विचारे सर असतील, दत्ताजी नलावडे साहेब असतील, इतर अनेक जण या काळात, करोनाच्या काळात असेल त्याच्या आधीच्या काळात गेल्यानंतर सुद्धा बाबासाहेब बोरड साहेबांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण ही संस्था वाढवण्याचंच काम करत आलो. ही संस्था कुठच्याही निकम कुटुंबियांची मालकी नाही, तर प्रत्येक गावातला, आजूबाजूचा, परिसरातील असलेल्या प्रत्येकाची ही संस्था आहे आणि ती संस्था आपली आहे, ती वाढली पाहिजे या उद्देशाने सगळ्यांचं सहकार्य खूप मोलाचं मला देखील सातत्याने लाभत आहे. तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने आमदार म्हणून देखील संधी मिळाली आणि आता अजून व्याप्ती कशी वाढेल आणि नुसती व्याप्ती नाही तर व्याप्ती वाढवत असताना गुणवत्ता कशी वाढेल याचाही विचार प्रामुख्याने पुढच्या काळात अजून आपल्याला करावा लागेल. मी असं म्हणणार नाही की सगळ्याच गोष्टी चांगल्या चालल्या, काही गोष्टी, काही उणिवा, काही त्रुटी निश्चितपणे असतील, पण त्या शोधून तिथं आपल्याला पुढे जाण्याचं काम पुढच्या टप्प्यात निश्चित करावं लागेल. आज चित्रकलेसारखं महाविद्यालय पप्पांच्या नेतृत्वाखाली उभं आहे आणि एक अत्यंत दुर्मिळ असं, दुर्मिळ एवढ्यासाठीच म्हणेन की अनेक कॉलेज ह्या महाराष्ट्रात किंवा आपल्या परिसरात उभी असते, पण एक वेगळेपणा जोपासण्याचं काम ह्या चित्रकलेच्या महाविद्यालयाच्या माध्यमातून होतंय. नुकताच पप्पादादांना पण राज्य शासनाचा अत्यंत मानाचा असलेला पुरस्कार देखील आपल्याला मिळाला. हा देखील आपल्यासाठी खूप मानाचा हा क्षण. संस्थेमध्ये अनेक विद्यार्थी, अनेक विद्यार्थिनी वेगवेगळ्या टप्प्यावर, वेगवेगळ्या ठिकाणी यश मिळवतात. मग खेळामध्ये जरी असलं तरी ईशा पवार सारखी जी आता संस्थेचीच एक विद्यार्थिनी आहे, BAMS सारख्या ठिकाणी तिने शिक्षण घेऊन तिथे यावर्षी युनिव्हर्सिटी, आता स्टेट लेवल, आता देश पातळीवर पण तिचा गोल्ड मेडल मिळेल अशी देखील आपल्या आशा आहे. ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्याला अजून जोमाने करायच्या. समीर दिघे पण इथं आले, त्यांनाही माझी या निमित्ताने एकच विनंती आहे की खरवट्यासारखं ग्राउंड तुम्ही बघितलेलं आहे, तिथेही आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडांगण कसं विकसित होईल आणि त्यासाठी देखील तुमची सगळ्यांची मदत निश्चित होईल. मला माहिती आहे तुमचं आणि सचिन तेंडुलकरांचे अत्यंत जिव्हाळ्याचे जवळचे संबंध आहे, त्याचाही उपयोग संस्थेच्या खेळाच्या बाबतीत असेल किंवा इतर विकासासाठी आपल्याला निश्चित करावं लागेल. रत्नदुर्ग माउंटनेयर्सना आज आपण पुरस्कार देतो. हा पुरस्कार देत असताना आपण कधी अर्ज मागवणं किंवा कोणाची ओळख किंवा कोणाची शिफारस न घेता, पप्पादादा असतील, भोसले सर असतील, लकेश्री सर असतील आणि इतर सगळ्यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी ज्या संस्था चांगलं काम करतात त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांचं गोळा करायची माहिती आणि त्यातून चांगली निवडक संस्था निवडायची. या संस्थेला पण मी मनापासून शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. कारण चिपळूण मध्ये ज्यावेळी पूर आला होता, आता हल्ली नजीकची, त्यावेळी या संस्थेने देखील प्रचंड काम त्या परिसरामध्ये साहेब केलं होतं. सुरुवातीला आपली NDRF वगैरे येण्याच्या पूर्वी, 24 तासानंतर आपल्याकडे आहे, त्यापूर्वी ही मंडळी सगळेच जण, अर्थात स्थानिक लोकांचा पण तेवढाच सहभाग होता आणि त्या माध्यमातून त्यांनी देखील खूप चांगलं काम या माध्यमातून केलंय. त्यामुळे संस्थेला पुरस्कार देताना आम्हाला सगळ्यांना देखील मनापासून आनंद होतो. दुसरा एक कार्यक्रम आज आपण लायन्स क्लबच्या माध्यमातून एक केलेला आहे. जी गाडी स्वर्गीय निकम साहेबांनी आपल्याकडे, मला वाटतं 2005 किंवा 2006च्या दरम्यान, की मोबाईल फिरता दवाखाना असला पाहिजे आणि ज्या खेडोपाड्यात लोकांची गरज आहे ती ओळखून तिथं त्याचा उपयोग कसा करता येईल याच्या दृष्टीने नवीन कोरी 407 गाडी घेतली होती. परंतु सातत्याने दर महिन्याचा खर्च आणि याचा ताळमेळ जमणं थोडंसं कठीण होत होतं. त्यामुळे मधल्या काळात हा उपक्रम आमच्याकडून बंद झाला होता. परंतु ही गाडीचा उपयोग कुठच्या तरी आरोग्याच्या माध्यमातून किंवा कोणाच्या ह्याच्यासाठी व्हावा असंही आलं आणि आमचा सिद्धेश लाडच्या मनात आलं की संकल्पना त्यांनी बोलून दाखवली आणि क्षणाचा विलंब न करता सगळ्या संस्थेने परवानगी देऊन ही गाडी जे लायन्स क्लबला दिल्यानंतर कुलकर्णी साहेब वगैरे यांच्या सर्वांच्या सहकार्याने एक चांगल्या पद्धतीची आपल्याला त्याचा रथ म्हणतो आपण
त्या रूपात त्यांनी आज इथं निर्माण त्यांच्या आपण माध्यमातून केलेले, त्यांनाही लायन्स क्लबला मी मनापासून धन्यवाद देतो की एक चांगल्या कामात, संस्थेच्या कामात आपण हातभार लावून एक चांगल्या याला मदत केले. त्यांचंही कॅलेंडरचं उद्घाटन आदरणीय पाटील साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे, तर त्यांनाही मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो. फार वेळ घेत नाही. जे दुसरं एक महत्वाचं आहे की उत्तरा जाधवताईंनी एक सामाजिक बांधिलकी किंवा निकम मॅडम किंवा निकम साहेबांनी त्या काळात केलेलं काम त्या आपल्या इथल्या शाळेच्या विद्यार्थिनी आणि एक भावनेतून त्यांनी एक 3-4 वर्षापूर्वी असंच त्या सहज आल्या आणि सांगितलं की मला हे स्मारक आहे तिथं काहीतरी मदत करायची. खरं म्हटलं हे मी बोलतोय हेही त्यांनी सांगितलं होतं की काही सांगू नका, परंतु ही भावना लोकांपर्यंत त्यांची पोहोचली पाहिजे. त्यांनी स्वतःच्या रिटायरमेंट मधले 1 लाख रुपये त्यावेळी मला वाटतं गावड्याकडे दिले होते आणि त्याचाच उपयोग करून आज जे आपण इथं जे निकम साहेबांचं सगळी माहिती आणि त्याचं जे हे उभं केलंय त्याचंही उद्घाटन आज होतं. मी जाधव ताईंना पण मनापासून धन्यवाद दे. हे सगळं काम करण्याची डिझाईन पासून सगळं मुक्ता निकम तिने केलेलं आहे. ती सुद्धा आता एमटेक एमआर झाले आणि ह्या कामाची सुद्धा तिच्या म्हणजे निकम साहेबांच्याच नातूंडापैकी एकीला करायची संधी त्या माध्यमातून मिळाले. लकेश्री सर वगैरे यांनी खूप चांगल्या पद्धतीने गेले 8-10 दिवसात ते उभं करण्याचं काम केलं. मी आजच्या दिवशी ज्यांना आपण ते सोडूनही काही पुरस्कार आपण देत असतो. विशेषतः डॉक्टर रंगवाला सर हे विद्यापीठामध्ये दापोली विद्यापीठामध्ये एचओडी होते आणि एचओडी असताना एक माझेही गाईड होते, माझेही मेंबर मध्ये होते. एक आमच्या प्रेमापोटी माझ्या मना पाटील सरांच्या ते इथं एकही पैसा न घेणं गेले 7-8 वर्ष आपल्या ऍग्रिकल्चर कॉलेजमध्ये मुलांना शिकवायला यायचे आणि त्यांनी त्यांच्या एक आठवण म्हणून आपल्या ह्याच्यातले 3 लाख रुपये एक फिक्स डिपॉझिट ठेवले आणि त्यातून चतुर्थ श्रेणी असेल किंवा शिक्षकातून अवॉर्ड देतो तो ह्यावेळी आपण अवॉर्ड देतो. तर रंगवाला सरांचा पण या निमित्ताने मी विशेष आभार व्यक्त करेन. पाटील सरांना पण मनापासून धन्यवाद दे, कारण कालपर्यंत मला असं वाटलं होतं की कदाचित करोनाचा निमित्त सांगून सर कदाचित येणार नाही, कारण पार्श्वभूमी तशी असते. पण तरी देखील आपण आला. आमची संस्था स्वर्गीय निकम साहेबांनी घालून दिलेलं आहे की सरकारी कामात कुठेही ज्या वेळी अडचण येईल, कुठेही येईल, कसली येईल, किती राहण्याचं असो, जेवणाचं असो किंवा मॅन पॉवरचं असो किंवा कुठच्याही बाबतीत ती शासकीय कामात पुढे येऊन सगळ्यांनाच मदत करण्यासाठी बांधील असली पाहिजे. आणि मग त्यासाठी कुठेतरी संस्था चालकाला विचारत न बसता त्या प्रमुख माणसांनी तिथं मदत सातत्याने केली पाहिजे. दुसरी निकम साहेबांची सातत्याने आमच्या सगळ्यांसमोर सांगणं असायचं की एखादी शाळा असेल, एखादं युनिट असेल, एखादं कॉलेज असेल तर ते निकम साहेबांचं कॉलेज आहे म्हणून कधीच ओळखलं जाऊ नये, तर त्या तिथं असलेल्या शिक्षकांच्या नावाने, तिथं असलेल्या विद्यार्थ्यांच्या नावाने ती शाळा, कॉलेज, ते युनिट ओळखलं जावं आणि त्या दृष्टीचं काम पुढच्या काळात अजून जोमाने आपल्याला सगळ्यांनाच करावं लागेल. मी मनपूर्वक सगळ्या पाहुण्या मंडळींना आणि संस्थेच्या सर्व हितचिंतकांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. निकम साहेबांचं काम पुढे आपल्याला अजून जोमाने न्यायचंय, कारण शेवटी कामाच्या स्वरूपात साहेब आपल्या सोबतच कायम आहे. ही भावना ठेवून पुढेही आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करायचंय आणि हे काम करण्यासाठी तुम्हा सगळ्यांचे थोरांचे आशीर्वाद, माझ्या सोबतचे असलेल्यांच्या शुभेच्छा आणि पाठिंबा निश्चित राहील अशी खात्री व्यक्त करतो. सगळ्यांनाच मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. धन्यवाद सर. आताच या ठिकाणी जयंती महोत्सवासाठी उपस्थित असलेले खास शेखर सर यांच्यावरती नेहमी प्रेम करणारे केरळ टुरिझम सोसायटीचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी युवा काँग्रेस केरळचे प्रदेश सरचिटणीस श्री अरुण नायक यांचे या ठिकाणी आगमन झाले. मी आमदार श्री शेखर निकम सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं.
धन्यवाद सर. सरांना विनंती आपल्या स्थानापन्न व्हावे. मंडळी, आयुष्याचं ध्येय शोधताना माणसं आपल्याला काय मिळवायचं आहे याचा विचार करतात. पण मोजकीच माणसं अशी असतात की जी समाजाला काय मिळणार याचा विचार करतात आणि त्यासाठी आयुष्य वेचतात. त्यापैकीच एक म्हणजे शिक्षण महर्षी गोविंदरावजी निकम साहेब. आणि याच सेवाभावी वृत्ती जोपासणाऱ्या संस्थांच्या सन्मानार्थ प्रदान करण्यात येणारा सह्याद्री पुरस्कार. यंदाची पुरस्कारार्थी संस्था रत्नदुर्ग माउंटेनियर्स आणि त्यांच्या माहितीपर पाहूया ही ध्वनी चित्रपट. गिर्यारोहण, पर्वतावर चढण्याचे शास्त्र किंवा कला. एक साहसी, कठीण, अत्यंत कार्यक्षमतेचा खेळ म्हणून त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. 10 ते 15 मीटर उंचीची टेकडी चढण्यापासून ते माउंट एव्हरेस्ट सारखे उंच शिखर चढण्यापर्यंतचे सर्व प्रकार यात येतात. त्यासाठी विशेष प्रशिक्षणाची, कुशलतेची, योग्यता, साधन सामग्रीची आवश्यकता असते. रत्नदुर्ग माउंटेनियर्स ही रत्नागिरीमधील गिर्यारोहण क्षेत्रातील पहिली नोंदणीकृत 26 वर्ष जुनी संस्था. 45 पेक्षा जास्त निवासी साहसी प्रशिक्षण शिबिरातून 3000 पेक्षाही जास्त मुला मुलींना गिर्यारोहणाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण संस्थेने दिले आहे. खास मुलींसाठी सुद्धा साहसी प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली आहेत. तसेच पोलिसांना दिल्या जाणाऱ्या कमांडो ट्रेनिंग अंतर्गत संस्थेने त्यांना गिर्यारोहणातील रॅपलिंग आणि झुमारिंगचे प्रशिक्षण दिले आहे. सहज विरंगुळा म्हणून ज्या युक्तीच्या आणि गमतीच्या गोष्टी शिकविण्याचा, चाकोरीबद्ध आयुष्यावर वेगळा अनुभव देण्याचा, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजवर भर देऊन आपल्या मुलाला किंवा मुलीला सर्वपूर्ण संपन्न करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. मुला मुलींच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावणारी ही निवासी साहसी शिबिरे मुलांमधील उच्च गुणांना प्रोत्साहन देण्याचे काम करीत आहेत. शिबिरामध्ये मुलांना गिर्यारोहण म्हणजे काय, त्याचे मानवी व सृष्टीशी निगडीत विविध पैलू कोणते, गिर्यारोहणाच्या माध्यमातून आपले ऐतिहासिक किल्ले आणि वास्तूंचे संगोपन, त्याचे महत्त्व याबद्दल सांगितले जाते. गिर्यारोहणातील विविध प्रकारांच्या ऍक्टिव्हिटीजची माहिती आणि त्यांची प्रात्यक्षिके दिली जातात. यातून मुलांमध्ये संघभावना, आलेल्या संकटांना शांत डोक्याने विचारपूर्वक सामोरे जाऊन त्यातून कसे मार्गक्रमण करायचे याबद्दलचा आत्मविश्वास निर्माण करतात. 100 पेक्षा जास्त संख्येत सर केलेले आणि महाराष्ट्र राज्याचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च असा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्री प्रदीप केळकर मुख्य प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करतात. या संस्थेने सह्याद्रीतील अनेक ट्रेक्स बरोबरच हिमालयातही मोहिमा आयोजित करून विना अपघात यशस्वी केल्या आहेत. गिर्यारोहणाची प्रेरणा निसर्गावर विजय मिळवण्याची आणि जे जे अजिंक्य दिसते ते जिंकण्याची मानवाची नैसर्गिक इच्छा आणि साहसी वृत्ती. त्यामुळेच ज्यावेळी निसर्ग कोपतो त्यावेळी हे प्रशिक्षण नक्कीच उपयुक्त ठरू शकते. परंतु त्यास जोड हवी ती सामाजिक बांधिलकीची. आणि याच सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून संस्थेने अनेक ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन्स राबवले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने 22 जुलै रोजी आलेल्या चिपळूणमधील महापुरात सर्वात प्रथम जाऊन पहिल्या दिवशी 70 जणांना व दुसऱ्या दिवशी एका बेटावरून 50 जणांना सुरक्षित ठिकाणी नेण्यास टीम यशस्वी झाली. या रेस्क्यू नंतर लगेचच पूरग्रस्तांना किट वाटप, स्वच्छता मोहीम, डॉक्टर्सना मेडिकल किट वाटप यासारख्या मदतीसाठी वाहून घेतले. कोविड काळात गरजू कुटुंबांना केलेले अन्नधान्य वाटप, सैन्य भरतीमध्ये सुमारे 50,000 सैनिकांसाठी केलेले खिचडी वाटप, सांगली कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी केलेले प्रत्यक्ष अन्नधान्य वाटप व रत्नागिरीत त्यांच्यासाठी उभारलेली मदत संकलन केंद्र, ऑगस्ट 2019 मधील उक्षी येथील नदीतील अपघातग्रस्त गाडी आणि मृतदेहाची सर्च ऑपरेशन, जुलै 2019 मधील तिवरे धरण फुटल्यावर केलेले मदत कार्य आणि मृतदेहांची सर्च ऑपरेशन्स,
जुलै 2018 मधील आंबेनळी बस दुर्घटनामधील मदत कार्य, जुलै 2018 सालीच राजापूर सवतकडा धबधबा येथून 13 पर्यटकांची सुटका, जुलै 2004 मध्ये भगवती किल्ल्याच्या तटावरून समुद्रात पडलेल्या महिलेचा मृतदेह पोलिसांच्या सहाय्याने वरती काढणे, रत्नागिरीच्या बाजारपेठेत लागलेली आग विझवण्यासाठी केलेले मदत कार्य, चिपळूण येथे 2005 साली आलेल्या महापुरातील लोकांचे बचाव कार्य यांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. रेस्क्यू ऑपरेशन्स बरोबरच गुजरात भुज येथे 2001 साली झालेल्या भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी संस्थेच्या 8 सभासदांनी गुजरातला जाऊन प्रत्यक्ष मदत कार्य राबवले होते. रत्नागिरीतील भाटे येथे टेबल पॉइंटवरील 900 फुटांचं व्हॅली क्रॉसिंग, रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी केलं जाणारं 350 फुटांचं केव्हिंग, तसेच किल्ल्यावर केले जाणारे 100 फुटांचं रॅपलिंग आणि प्रत्येक 26 जानेवारीला भाटेपुरावरून केलं जाणारं रॅपलिंग आणि झिपलाईन या उपक्रमांनी मँगो सिटी रत्नागिरीच्या पर्यटन क्षेत्राला रत्नदुर्ग माउंटेनियर्स संस्थेने एक नवा आयाम दिला. जैवविविधतेचे जतन आणि संवर्धन करणे मानवी अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत गरजेचे आणि याच जाणीवेतून रत्नदुर्ग माउंटेनियर्स विविध उपक्रम राबवते. ठिकठिकाणच्या किल्ल्यावर वृक्षारोपण आणि त्यांचे संवर्धन, जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये वन विभागाच्या सोबत वन्यजीव सप्ताहात सर्प प्रदर्शन भरविणे, सह्याद्री निसर्ग मित्र चिपळूण सोबत समुद्री कासवांच्या अंड्यांचे संवर्धन, नवरात्रीच्या काळात भगवती किल्ल्यावर 9 दिवस राबवण्यात आलेली स्वच्छता मोहीम, रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गुहेची दरवर्षी करत असलेली स्वच्छता, दरवर्षी राबवण्यात येणारे समुद्र किनाऱ्यावरील स्वच्छता अभियान, तसेच अनेक गड किल्ल्यावर राबवण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाक्यांची साफसफाई यांचा विशेष उल्लेख करता येईल. गिर्यारोहण माणसाच्या विजिगीषू महत्वाकांक्षेला आव्हान देणारा अद्वितीय आणि चित्त थरारक क्रीडा प्रकार. या गिर्यारोहणाचे प्रशिक्षण देत असतानाच रत्नागिरीच्या पर्यटन विकासात भर घालणाऱ्या, पर्यावरण संवर्धनात सहभाग घेणाऱ्या आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या रत्नदुर्ग माउंटेनियर्स या संस्थेला भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. प्रति आदरणीय वीरेंद्र वंचित, अध्यक्ष रत्नदुर्ग माउंटेनियर्स रत्नागिरी. सप्रेम नमस्कार. गिर्यारोहण क्षेत्रातील पहिले शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री प्रदीप केळकर यांच्या प्रेरणेतून रत्नदुर्ग माउंटेनियर्स रत्नागिरी या संस्थेची स्थापना 12 मे 1994 रोजी झाली.
रत्नदुर्ग माउंटेनियर्स या संस्थेने 3000 पेक्षा जास्त मुला-मुलींना गिर्यारोहणाचे साहसी आणि शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले आहे. या साहसी युवा शक्तीचा उपयोग बचाव कार्यासाठी केला आहे. 22 जुलै 2021 चिपळूण येथील महापुरात 120हून अधिक नागरिकांचे प्राण वाचवण्याचे यशस्वी कार्य, रत्नागिरी येथील सैन्य भरतीसाठी आलेल्या 50,000 उमेदवारांसाठी खिचडी वाटप, सांगली कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी मदत, सन 2019 मध्ये चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्यानंतर मदत कार्य करून मृतदेहांची शोध मोहीम, दापोली कृषी विद्यापीठाच्या आंबेनळी घाटातील बस दुर्घटनेच्या वेळी केलेले मदत कार्य, 2001 गुजरात भुज भूकंपग्रस्तांसाठी मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आदर्श कार्य संस्थेने केले आहे. संस्थेच्या या सामाजिक कार्यास सलाम. रत्नदुर्ग माउंटेनियर्स रत्नागिरी संस्थेने दरी पार करणे हा साहसी उपक्रम राबवून रत्नागिरीच्या पर्यटन वाढीस चालना देण्याचे कार्य केले आहे. संस्थेच्या सदस्यांनी पर्वतारोहणाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन हिमालयात यशस्वी मोहीम केली आहे. त्याचप्रमाणे पर्यावरण संरक्षणांतर्गत वृक्ष संवर्धनाचा वसा जोपासला आहे. युवा शक्तीच्या साहसी वृत्तीचा उपयोग समाज बांधणीसाठी करत संस्थेने सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे नेत्रदीपक कार्य केले आहे. संकटकाळी धावून येणारी रत्नदुर्ग माउंटेनियर्स ही संस्था समाजासाठी आधारवड ठरली आहे. रत्नदुर्ग माउंटेनियर्स रत्नागिरी या संस्थेस शिक्षण महर्षी स्वर्गीय गोविंदरावजी निकम जयंती निमित्त देण्यात येणारा शिक्षण महर्षी स्वर्गीय गोविंदरावजी निकम सह्याद्री पुरस्कार 2022 कृतज्ञतापूर्वक व आदरपूर्वक आपणास समर्पित करताना आम्हाला कृतार्थ झाल्याचे वाटते. आपल्या कार्याचा हा वसा अखंड चालत राहावा हीच सदिच्छा. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर PN पाटील यांना विनंती करते की आपण सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत रत्नदुर्ग माउंटेनियर्स या संस्थेला सह्याद्री पुरस्कार प्रदान करून गौरव करावा. आणि रत्नदुर्ग माउंटेनियर्सच्या आदरणीय अध्यक्ष वीरेंद्रजी वंजू, उपाध्यक्षा नेत्रा राजाध्यक्ष मॅडम यांना विनंती करते की आपण पुरस्कार ग्रहण करावा. मानपत्र, सन्मानित चिन्ह आणि आमच्या स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांच्या उत्सवातून साकारलेली कलाकृती धन्यवाद सर. मी संस्थेचे अध्यक्ष रत्नदुर्ग माउंटेनियर्स संस्थेचे अध्यक्ष आदरणीय वीरेंद्रजी वंजू सर यांना विनंती करते की आपण या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय जिल्हाधिकारी श्री पाटील साहेब, त्यानंतर पूर्ण जिल्ह्यात ज्यांना आदराने सर म्हणून संबोधतात असे संगमेश्वर आणि चिपळूणचे लोकप्रिय आमदार माननीय निकम सर, त्याचप्रमाणे इतर सर्व मान्यवर आणि आपण आज आपण सह्याद्री शिक्षण संस्था या मोठ्या सामाजिक संस्थेकडून आमच्यासारख्या लहान संस्थेचा सत्कार केला ही माझ्यासाठी खूपच आनंदाची आणि अभिमानाची अशी बाब आमच्या सर्व संस्थेसाठी आहे. कारण आतापर्यंत आपण ज्या विविध संस्थांना जे सामाजिक कार्य करतात त्यांना सत्कार करता
आणि या सत्कारातून आमच्यासारख्या लहान संस्थांना चांगलं काम करण्याची ऊर्जा आणि प्रेरणा आपल्या या सत्कारामुळेच मिळते. त्यामुळे मी पुन्हा एकदा आपले आभार मानतोय. आणि बाकी संस्थेविषयी तर काय मला जास्त बोलायला नको, कारण भोसले सरांनी अतिशय सुंदर असा व्हिडिओ आमच्या संस्थेचा केला होता. यामधून संस्थेची सर्व माहिती आपल्याला मिळालेली आहे. प्रथम जेव्हा मला आमच्या राजेश शेळके सरांचा फोन आला की आपण वीरेंद्र वळजू बोलताय का, म्हटलं हो. तर आपल्या रत्नदुर्ग माउंटेनियर्सचं ऑफिस रत्नागिरीमध्ये कुठे आहे, तर आम्हाला भेटायला यायचं आहे. सर म्हटलं आमचं संस्थेचं असं ऑफिस नाही आहे, संस्था जरी जुनी असेल तरी ऑफिस आमचं नाही आहे. तरी मग ते माझ्या वैयक्तिक ऑफिसमध्ये आले आणि त्यांनी सांगितलं नाही, निकम सर ज्याप्रमाणे बोलले की आम्ही कोणते फॉर्म मागवत नाही, अर्ज मागवत नाही, आम्ही सर्व संस्थांची पाहणी करतो, त्यांचं काम काय आहे ते बघतो, प्रत्यक्ष त्यांची मुलाखत घेतो आणि त्यानंतर पुरस्कार द्यायचा की नाही हे आम्ही ठरवतो. त्याप्रमाणे राजेश शेळके सर होते, भोसले सर होते, यादव सर होते, हे सगळे माझ्याबरोबर बोलून आमची माहिती घेऊन त्यानंतर आम्हाला त्यांनी 15 दिवसांनी सांगितलं की तुम्हाला पुरस्कार आम्ही ठरवत आहोत. म्हणजे असं अतिशय उत्तम आणि निरपेक्षपणे किंवा पुढच्याचं कार्य बघूनच ते संस्थेला सत्कार करायचा की नाही ते ठरवतात. आणि आज सकाळी मी आल्यावर त्यांनी संस्थेचा सर्व परिसर फिरून दाखवला आणि खरोखर मी अवाक झालो की इतका मोठा त्यांचा पसार आहे. किंवा अगदी डिप्लोमा कॉलेज असेल किंवा ITI असेल, फार्मसी कॉलेज असेल आणि अतिशय सर पाटील साहेब तुम्हाला सांगतो त्यांचा कला हे आहे, जो कला विभाग आहे यांचा यादव सरांचा, त्यांची शिल्प आणि चित्रकला अतिशय सर बघण्यासाठी आपल्याला वेळ असेल तर कृपया बघा. अतिशय सुंदर शिल्प आणि चित्रकला आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी एवढी सुंदर शिल्प तयार केले की आपल्या रत्नागिरी सारख्या ठिकाणी एवढं सुंदर शिल्पकलेचं कॉलेज आहे हे आम्हाला बघायला मिळालं. आणि यादव सरांची त्यामध्ये भरपूर मेहनत आहे. आणि दुसरी सांगायची गोष्ट तुम्हाला की एक पर्यटन म्हणून आम्ही रत्नदुर्ग माउंटेनियर्स जवळजवळ 15-21 वर्षापासून रत्नागिरी जिल्हा पर्यटनासाठी साहसी क्रीडा प्रकारात पर्यटन म्हणून वाढ कशी करता येईल याचा आम्ही प्रयत्न करतोय. याच्या अगोदर माननीय 10 वर्षापूर्वी जिल्हाधिकारी रस्तोगी साहेब जे आज उच्च व तंत्र शिक्षणाचे सेक्रेटरी आहेत, त्यांनी त्यासाठी सर भरपूर प्रयत्न केले होते. त्यांनी आमच्याबरोबर प्रत्येक किल्ला पायी जाऊन प्रत्येक किल्ल्यावर गेलेले होते. मग त्या किल्ल्याची भौगोलिक परिस्थिती काय, ऐतिहासिक स्थिती काय ती सर्व माहिती घेऊन तिथपर्यंत जाणारे रस्ते हे डांबरीकरण करून किल्ल्यामध्ये जर पायवाट असेल तर पायटण्या बांधणे किंवा काही जाण्यासाठी मार्ग नसेल तर मार्ग करणे अशी कामं PWDच्या अंतर्गत त्यांनी केली होती. त्यानंतर तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळण्यासाठी गाईड आणि तिथलं जे पर्यटक येतील त्यांना नाश्ता जेवण याची सुविधा मिळावी यासाठी रस्तोगी साहेबांनी त्यावेळी प्रयत्न केलेले होते. त्यानंतर राधाकृष्णन साहेब जे होते त्यांनी सुद्धा पर्यटनासाठी साहसी क्रीडा प्रकाराचा कसा वापर करता येईल याचा प्रयत्न केला होता. त्यांनी जीपलाईन ही संकल्पना सर आमच्याकडे तेव्हा मांडली होती. त्यांनी मला सांगितलं होतं की कोणतरी त्यात एक्सपर्ट बोलून त्याचं काय कोटेशन काय करतात ते बघा. त्याप्रमाणे मी डेहराडूनवरून आम्ही माणूस मागवला होता. त्याचा जाण्या येण्याचा खर्च आणि ते फी देऊन आम्ही त्यांचे प्रोजेक्ट रिपोर्ट सगळे तयार करून माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे दिले होते. त्यानंतर 60 लाखाचा निधी नियोजनमधून मंजूर झाला. नंतर तो MTDC कडे वर्ग झाला. पण त्या MTDC कडे वर्ग झाल्यावर पुढे सर काही कार्यवाही झाली नाही. अतिशय दुर्दैवाची बाब आहे. पण त्यांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न साहेबांचं पूर्ण करण्यासाठी आमच्या रत्नदुर्गच्या काही सदस्यांनी खाजगीरित्या जीपलाईन आरेवारी रत्नागिरी येथे सुरू करण्याचा मानस केला. तेव्हा सरांकडे मी पाटील सरांकडे मी गेलो साहेबांकडे की साहेब अशी आम्हाला जीपलाईनसाठी परवानगी पाहिजे होती. तर साहेबांचं वैशिष्ट्य असं की ताबडतोब संबंधित अधिकाऱ्याला बोलवलं आणि यांना सांगितलं की 4 दिवसामध्ये यांना परवानगी द्या. आणि खरोखर साहेबांच्यामुळे आम्हाला लगेचच परवानगी मिळाली. अतिशय पॉझिटिव्ह दृष्टिकोन असलेले जिल्हाधिकारी साहेब आज आपल्याला मिळालेले आहेत. हे फार मोठं भाग्य आपलं आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आम्ही त्यांना बोललो होतो की साहेब पर्यटनासाठी साहसी क्रीडा प्रकाराचा जिल्ह्यामध्ये पर्यटन वाढण्यासाठी काय करावं लागेल. तर म्हणाले मग तुम्ही त्याचा मला एक आलेख किंवा एक आराखडा तयार करून द्या, काय करावं लागेल. आम्ही म्हटलं चालेल. सर म्हणाले किती दिवसात द्या.
आम्ही म्हटलं 15-20 दिवसात देऊ. आणि खरोखर आश्चर्याची गोष्ट म्हणजे 15 दिवसानंतर जिल्हाधिकारी ऑफिसमधनं मला फोन आला की जिल्हाधिकारी ऑफिसमधनं मी बोलतोय की साहेबांनी विचारलेलं आहे तुमचा आराखडा तयार झाला काय. मला खरोखर सर आश्चर्याचा धक्का बसला की सरकारी कार्यालयामध्ये एवढं प्रॉन्ट असं हे पाठपुरावा कधीच नसतो. स्वतः मला आला आणि परत 15 दिवसांनी परत फोन आला की साहेबांनी विचारलंय त्याचा तुमचा हे झालाय का. मी खरोखर सरांचं काम करण्याची पद्धत ही खरोखर सर कौतुकास्पद आहे. आम्हाला अभिमान आहे की आपल्यासारखे जिल्हाधिकारी आम्हाला लाभ देते. आणि दुसरं सर निकम सरांबद्दल बोलायचं म्हणजे एकदा इथे बॉडी बिल्डिंगची स्पर्धा होती सावर्ड्याला, त्यावेळी मी आलो होतो. तेव्हा सरांची ओळख माझी त्यावेळी झालेली होती. आणि चिपळूणला जेव्हा पूर आला त्या दिवशी रात्री आम्ही 12 त्यांना लोकांना सोडून 12 वाजता रात्री आलो. तेव्हा निकम सर तिथे भेटले आम्हाला आणि रात्रभर निकम सर त्या तिथे होते आणि पुढचे महिना 2 महिना चिपळूणमध्ये ते होते. आणि त्या दिवशी रात्री जे लोकांना अन्न मिळत होते खिचडी वाटप, जवळजवळ 2000 जणांना खिचडी वाटप त्यांनी रात्री केलं. आणि आम्ही पण रात्री त्याशी 12-12:30 नंतर जेव्हा दमून आलो तेव्हा सरांच्या कडचीच खिचडी खाऊन आम्ही त्याशी तिथे राहिलेलो होतो. आणि दुसरे सरांचं वैशिष्ट्य म्हणजे पूर आला गेला पण त्यानंतर साफसफाईसाठी पाण्याची भरपूर गरज होती. तर सगळीकडे त्यांची घरं साफ करण्यासाठी पाणी आवश्यक होतं. सरांचे जवळजवळ 18 ते 20 टँकर पुढचं महिनाभर चिपळूण शहराला पाणी देत होते. सरांनी चिपळूणकरांच्यासाठी भरपूर प्रयत्न केले, मेहनत घेतली, त्यामुळे सरांचंही खरोखर कौतुक आहे. आणि पुन्हा एकदा मी आजच्या या क्षणी की आम्हाला मोठा रत्नागिरी सह्याद्री शिक्षण संस्थेचा मानाचा हा पुरस्कार दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा त्या सर्वांचा आभार मानतो आणि 2 शब्द बोलायला दिलं त्यामुळे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. या कार्यक्रमात